मेजरमेंट्स ऑफ अँगल्स. आता अँगल मोजायचे एकूण एकक पाहिजेत आपल्याला. नेमका अँगल्स आपण कसा मोजणार आहेत हे. याच्या अगोदर आपल्याला डिग्री मेजर माहीत आहे. या ठिकाणी एक नवीन कन्सेप्ट आहे जी आहे रेडियन मेजरची. सर्वात अगोदर आपण डिग्री मेजर पाहूयात. दोन कन्सेप्ट आहेत. फर्स्ट आहे डिग्री मेजर आणि सेकंड आहे रेडियन मेजर. रेडियन मेजर, ठीक आहे. डिग्री मेजर आणि सेकंड आहे रेडियन मेजर. डिग्री मेजरलाच आपण म्हणतो सेक्साडेसिमल सिस्टीम आणि रेडियन मेजरला म्हणतो आपण सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम, ठीक आहे. आता डिग्री मेजर म्हणजे काय आणि रेडियन मेजर म्हणजे काय बघा. सर्वात अगोदर डिग्री मेजर. डिग्री मेजर म्हणजे काय आपल्या सर्वांना माहीत आहे. पहा, जर समजा हा इनिशियल आर्म असेल आणि कंप्लीट रोटेशन करून वापस त्याच ठिकाणी अँगल येत असेल तर हे जे मेजरमेंट आहे हे मेजरमेंट 360चं आहे. म्हणजे एक कंप्लीट रोटेशनची किंमत 360 असते. आता 1 डिग्री म्हणजे काय असेल पहा. हे जर समजा 360 असेल तर या टोटल अँगलचे जर समजा आपण 360 भाग केले, कंप्लीट रोटेशनचे किती भाग करायचे हे समजा भाग 360चे आहेत, तर इथला जो एक अँगल असेल, सिंगल अँगल असेल, तो कितीचा असेल 1 डिग्रीचा असेल. लक्षात आलं. म्हणजे आपण काय डेफिनेशन वापरायला पहा. 1/360th पार्ट ऑफ कोणाचे केलेत आपण इतके भाग बघा. एक डिग्रीचे आपण किती भाग केलेत 360. कोणाचे केलेत पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन. 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री, ठीक आहे. म्हणजे एका कंप्लीट रोटेशनचे जर 360 भाग केले म्हणजे 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री. हे झालं डिग्री मेजरमेंट. आता डिग्री मेजरमेंटमध्येच आणखीन 2 सब टाइप्स आहेत. डिग्रीच्या नंतर जर समजा 1 डिग्रीचा आपण 1/60th पार्ट घेतला, 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे आपण जनरली इथं लिहू शकतो. इथे लिहितो मी 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री इज इक्वल टू 1 मिनिट. यालाच मी या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकतो. पहा, 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट, ठीक आहे. जनरल डेफिनेशन म्हणजे जर समजा 1/60th या फॉर्मॅटमध्ये जर घेतलं मी 1/60th डिग्री इक्वल टू 1 मिनिट. हे मिनिट सिम्बॉल आहे, फक्त डॅश घेतलंय. 1/60 डिग्री इक्वल टू 1 मिनिट म्हणजे 1 डिग्री इक्वल टू किती असेल 60 मिनिट असेल. आणि सेम फॉर्मॅटमध्ये 1 सेकंड डेफिनेशन आपण वापरू शकतो. 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड 1 सेकंड्स. इज कॉल्ड 1 सेकंड्स. आता यालाच मी लिहू शकतो पहा या फॉर्मॅटमध्ये 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंड्स. सेकंड्स म्हणलं की डबल डॅश असेल आणि मिनिट म्हणलं की फक्त सिंगल डॅश असेल. म्हणजे आपण काय काय पाहिलं आहे पहा. डिग्री मेजरमध्ये एक कंप्लीट रोटेशनचं 360वा भाग घेतला तर 1 डिग्री होतो, ठीक आहे. म्हणजे आपण समजा हा सपोज करा हा 1 डिग्रीचा अँगल आहे. सपोज हा 1 डिग्रीचा अँगल आहे. हा एका कंप्लीट रोटेशनचा 360वा भाग आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री. म्हणजे जर समजा या 1 डिग्रीचे आणखीन आपण 60 भाग केले, याचे जर 60 भाग केले तर येणारा जो छोटा भाग असेल त्याला आपण काय म्हणणार 1 मिनिट म्हणणार. आणि जो छोटा भाग आलेला आहे त्याचे आणखीन 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट म्हणजे जो छोटा भाग म्हणजे 1 डिग्रीचे 60 भाग केले त्याच्यामधला जो एक सिंगल भाग आहे त्याचे जर आणखीन आपण 60 भाग केले तर जो छोट्यातला छोटा भाग राहणार आहे त्याला आपण म्हणणार आहेत 1 सेकंड्स, ठीक आहे. डिग्रीमध्ये आणखीन कॉम्प्रेस झालं, त्याच्यामध्ये 60 भाग केले, एका भागाला म्हणणार आपण 1 मिनिट. त्या 1 मिनिटामध्ये आणखीन कॉम्प्रेस केलं, राहणारा जो कॉम्प्रेस करून जे 60 भाग केलेत त्याच्यामधला जो एक सिंगल भाग असेल त्याला म्हणणार आहेत आपण 1 सेकंड्स, ठीक आहे. डेफिनेशन्स आपण लक्षात ठेवा. 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट, 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स. याच्यानंतर आपण
रॅडियन मेजरमध्ये जाऊयात. रॅडियन मेजर किंवा सर्क्युलर सिस्टीम नेमकी काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहूयात. रॅडियन सिस्टीम किंवा सर्क्युलर सिस्टीम, रॅडियन मेजर म्हणूयात किंवा सर्क्युलर सिस्टीम म्हणूयात. आता सर्क्युलर सिस्टीम का म्हणतात बघा. सर्वात अगोदर एक सर्कल काढतो मी. कन्सिडर अ सर्कल centered at origin O having radius R. एक सर्कल कन्सिडर केलं आहे, त्याच्यामध्ये जो ओरिजिन आहे त्याला नाव दिलं O आणि त्याची जी रेडियस आहे ती मी R सपोज केली. सपोज 2 पॉईंट्स ऑन दॅट सर्कल A and B such that length of arc AB is equal to radius of that सर्कल. म्हणजे ए बी मधली जी लेंथ आहे ती आपण आर सपोज केली, तर ओ बीची जी लेंथ आहे ती पण काय असणार आहे आर, कारण का ओ बी पण रेडियस आहे या सर्कलची. आता याच्यामध्ये काय काय केलंय पहा. एक सर्कल घेतलंय, सेंटर ओ घेतलाय, ओ ए आणि ओ बी रेडियस आहे, ते रेडियस आपण स्मॉल आर घेतले आणि ए आणि बी 2 पॉईंट्स त्या रेडियस त्या सर्कलवरचे असे घेतलेत जेणेकरून या ए बी मधली जी लेंथ आहे आर्कची ती पण लेंथ आर असेल. या टाईपची जर पोझिशन तयार होत असेल तर त्यांच्यामधला जो सेंटर्ड अँगल आहे तो अँगल असतो 1 रेडियनचा. ठीक आहे. 1 रेडियन म्हणजे या फॉर्मॅटमध्ये जर तयार होत असेल, समजा आपण एक आर्क घेतला ए बी आणि रेडियस घेतली सेम, म्हणजे ए बीची लेंथ जर आर असेल, रेडियस जर आर असतील, तर हा जो ए व बी हा सेंट्रल अँगल आहे तो 1 रेडियनचा होत असतो. आता 1 रेडियन हा अँगल कॉन्स्टंट असेल पहा. कॉन्स्टंट का, कारण 1 रेडियन जर समजा या फॉर्मॅटमध्ये जर घेतलं, मी एक मोठा सर्कल घेतला आणि हे रेडियस अशी वाढवली आणि नवीन जी रेडियस असेल ते आर डॅश असेल, ही पण आर डॅश असेल, तर हे जे डिस्टन्स आहे ए डॅश आणि बी डॅश मधलं हे डिस्टन्स पण आर डॅशच येईल. ठीक आहे. म्हणजे सर्कल तुम्ही कितीही मोठं घ्या, हा जो अँगल आहे तो अँगल चेंज होणार नाही, अनचेंज राहील. म्हणजे रॅडियन मेजर इज इंडिपेंडंट ऑन रेडियस ऑफ दॅट सर्कल. म्हणजे रॅडियन मेजर हे सर्कलच्या रेडियसवर इंडिपेंडंट असतं, डिपेंड नसतं. कारण का सर्कल तुम्ही कितीही छोटं घ्या किंवा कितीही मोठं घ्या, या टाईपची जर पोझिशन होत असेल आर आर आणि ही पण लेंथ आर, तर तो जो सेंट्रल अँगल आहे तो आपण 1 रेडियनचा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये 1 रेडियन आणि 1 डिग्री यांच्यामध्ये मोठा कोण असेल तुम्ही सांगू शकता पहा. जर आपण याच्यामध्ये एक कंप्लीट रोटेशन पाहिला असेल तर हा कंप्लीट रोटेशन 360चा असतो. त्याच्यामध्ये 360 भाग केले तर 1 डिग्री होते, म्हणजे 1 डिग्री खूप छोटी असणार आहे 1 रेडियनपेक्षा. ठीक. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो पहा, 1 डिग्री लेस दॅन 1 रेडियन. आणि 1 डिग्रीची किंमत रेडियनच्या भाषेमध्ये काय असेल बघा. 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. ठीक आहे. आणि 1 रेडियन कसं लिहिता येईल बघा. 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री. दोन्ही सारखंच आहे. हे फक्त 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन घेतले आपण आणि 1 रेडियन इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री घेतलं. जेव्हा आपण पायची किंमत 3.14 ठेवू तेव्हा 1 रेडियनची किंमत येत असते 57.3248 डिग्री. म्हणजे एका रेडियनची किंमत 57.3248 डिग्री इतकी असेल. ठीक आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हे जर कन्व्हर्जन आपण मिनिटामध्ये सेकंदामध्ये केलं तर 57 तर ॲज इट इज असेल, फक्त हे कन्व्हर्जन आपण मल्टिप्लिकेशनमध्ये 60 घेऊन मिनिट आणि सेकंदमध्ये करू शकतो. हे कसं करायचं आहे पहा. याला मी लिहू शकतो पहा 57 प्लस 0.3248 डिग्री लिहिता येईल. याला मी लिहू शकतो 57 डिग्री, इथं कोमा देऊ शकतो आणि हे पण डिग्रीमध्ये असेल. डिग्रीचं कन्व्हर्जन समजा मला मिनिटामध्ये करायचं आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये मी 60 घेऊ शकतो. ठीक आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये 60 घेतलं कारण 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट असतं. याला मल्टिप्लिकेशनमध्ये 60 घेतलं तर हे कशात कन्व्हर्ट झालं, मिनिटामध्ये कन्व्हर्ट झालं. आता हेच मल्टिप्लिकेशन फक्त व्यवस्थित करा. 57 डिग्री आणि हे मल्टिप्लिकेशन करूयात आपण 6 8 48 4 6 4 प्लस 4 28 2 6 2 12 2 4 6 3 प्लस 1 19 1 2 3 4 1 2 3 4.
01234 19.4880 मिनिट. ठीक आहे, याला आपण असं लिहू शकतो 57 डिग्री 19 मिनिट, आणि जे पुढं आहे ना हे मिनिटामध्ये आहे, म्हणजे 0.488 मिनिट. याचं कन्वर्जन सेकंदमध्ये करायचं असेल तर 60 सेकंड्स करू शकतो आपण. आता हेच कन्वर्जन आपण या टाईपमध्ये इथं पण लिहू शकतो मी. 57 डिग्री 19 मिनिट्स, आणि यांना जर गुणाकार केला तर हा गुणाकार येत असतो 48 प्लस 4 52 29 0 1 2 3 1 2 3 इथं असेल पॉईंट, हे पुढलं घ्यायची गरज नाही, इथं आपण म्हणू शकतो सेकंड्स. हा सारा फक्त कॅल्क्युलेशनचा भाग आहे. काय केलं फक्त लक्षात घ्या, डिग्री मेजरमेंटचं आपण मिनिट आणि सेकंदामध्ये कन्वर्जन केलं. कन्वर्जन कसे केले, पॉईंटच्या पुढली जी किंमत आहे त्याला 60ने मल्टिप्लाय केलं, मिनिटांमध्ये कन्वर्ट झालं. याच्यानंतर मिनिटामध्ये पण जो पॉईंटच्या पुढला भाग आहे त्याला 60ने मल्टिप्लाय केलं, सेकंदामध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे 1 रॅडियनची किंमत इतकी असेल पहा, डिग्री, मिनिट आणि सेकंदामध्ये. हे झालं रॅडियन मेजर आणि डिग्री मेजर. आता रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये कसं करायचं आणि डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये कसं करायचं हे आपण याच्या पुढं पाहूयात. ठीक आहे, कन्वर्जनमध्ये बघा, फर्स्ट कन्वर्जन आहे डिग्री टू रॅडियन मेजर. डिग्री टू रॅडियन मेजर. टू कन्वर्ट degree to radian measure, we can multiply to convert degree to radian measure. We multiply an angle by pi by 180. म्हणजे जर समजा डिग्री मेजरमध्ये दिलेला अँगल असेल आणि त्याचं कन्वर्जन रॅडियन मेजरमध्ये करायचं असेल तर त्या अँगलला आपण पाय बाय 180ने मल्टिप्लाय करू शकतो, आणि येणार जे मेजरमेंट असेल ते मेजरमेंट आपण रॅडियन मेजरमध्ये कन्वर्ट करू शकतो. थोडक्यात सपोज 60 डिग्री असेल, याचं कन्वर्जन मला रॅडियन मेजरमध्ये करायचं आहे, तर मला डेफिनेशनमध्ये काय सांगितलं कन्वर्जनच्या, त्याला मल्टिप्लाय मी पाय बाय 180ने करू शकतो, आणि येणार जे कन्वर्जन असेल ते कन्वर्जन रॅडियन मेजरमध्ये कन्वर्ट करू शकतो. तेच करायचं आहे. इथे घेतलं 60 मल्टिप्लिकेशनमध्ये असेल पाय बाय 180, मल्टिप्लाय केल्यानंतर हे कशात कन्वर्ट झालं, रॅडियनमध्ये कन्वर्ट झालं. इथं डिग्री मेजर आहे आणि इथं रॅडियन मेजर आहे. ही किंमत असेल 0 0 गेट कॅन्सल, हे असेल पाय बाय 3 रॅडियन. 6 ने 18 भाग जाईल, 3चा भाग बसेल पाय बाय 3 रॅडियन. याच फॉर्मॅटमध्ये आपण बरेच अँगल्स पाहू शकतो. 45 पण याच फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येईल. 180 हे कशात गेलं, रॅडियनमध्ये जाईल. हे असेल पाय बाय 4 रॅडियन. ठीक आहे, म्हणजे कन्वर्जन आपण डिग्रीचं रॅडियनमध्ये या फॉर्मॅटमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड घेऊयात आपण रॅडियन टू डिग्री मेजर. रॅडियन टू डिग्री मेजर आता याच्या विरोधात करावं लागेल. म्हणजे जेव्हा आपण रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करतो तेव्हा याच्या विरोधात द्यावं लागेल. म्हणजे 180 आपण पायने मल्टिप्लाय करावं लागेल. टू कन्वर्ट रॅडियन मेजर टू डिग्री मेजर, we multiply an angle by 180 upon पाय. ठीक आहे, आता इथं दिलेलं काय पहा, रॅडियन मेजरमधला हा अँगल आहे, हा पण अँगल रॅडियन मेजरमधला आहे. आता याला मला कन्वर्ट करायचं कशात, डिग्री मेजरमध्ये. काय करायचं बघा, पाय बाय 4 रॅडियन आहे. रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल तर पायने आपण मल्टिप्लाय करत असतो, तेच करूयात. पाय बाय 4 इंटू 180 अपॉन पाय, आणि हा अँगल कशात गेला, डिग्रीमध्ये गेला. पाय पाय गेट कॅन्सल, ही जी किंमत आहे ती किंमत असेल 45 डिग्री. म्हणजे रॅडियनचं कन्वर्जन आपण याच्यामध्ये पण करू शकतो. सेम
π/2चं कन्व्हर्जन करून बघूयात आपण. π/2 रेडियन इज इक्वल टू काय येईल पहा, π/2 इंटू 180 अपॉन पाय डिग्री. पाय गेट कॅन्सल, 2 9 18 जी किंमत असेल 90 डिग्री. बरोबर. म्हणजे या टाईपचं आपण हे कन्व्हर्जन करू शकतो. आता याच्यानंतर एक टेबल पाहूया ज्याच्यामध्ये सारे कन्व्हर्जन असतील. याच्यामध्ये असेल डिग्री मेजर आणि याच्यामध्ये असेल रेडियन मेजर. ठीक आहे. याच्यामध्ये मी लिहितोय 65 रेडियन काढायचं आहे. याच्यामध्ये लिहितो मी 2π/3 रेडियन डिग्री मेजर काढायचं आहे. याच्यामध्ये हा लिहूयात आपण 150 आणि इथं लिहितोय मी 3π/5 रेडियन. या 4 किमती काढूयात. आता डिग्री मेजरचं कन्व्हर्जन रेडियनमध्ये करताना मल्टिप्लिकेशनमध्ये π/180 घ्यावं लागेल. मी इथं लिहितोय 65 डिग्री इक्वल टू 65 इंटू π/180 हे रेडियनमध्ये गेलं. ठीक आहे. इथं भाग जातोय पहा 5ने, इथं भाग जाईल 5ने, म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला 13π रेडियन अपॉन 36. 13π रेडियन अपॉन 36. ठीक आहे. कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं आहे. सेम फॉर्मॅट असेल 2π रेडियन अपॉन 3. जेव्हा आपण रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करत असतो तेव्हा 180 अपॉन पायने मल्टिप्लाय करतो. हे झालं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन. पाय गेट कॅन्सल, ही किंमत असेल 2 इंटू 3 660, ही किंमत असेल 120 डिग्री. इथं 120 डिग्री आपण लिहू शकतो.